वळूयात पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी आहे पुण्यातून। पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्याकडून तिरंगा यात्रा काढण्यात आलेली आहे। तिरंगा यात्रा काढत असताना तिथे भारतीय जनता पार्टीने आपलं शक्ती प्रदर्शनही केलंय। ही तिरंगा यात्रा काढण्यामागचा मुख्य उद्देश हा सध्याच्या घडीला तरुणाईच्या कडून सातत्यानं भारत विरोधी भूमिका घेतली जात असेल तर त्या भारत विरोधी भूमिकेला भारत प्रेमाची उत्तर देण्याचा प्रयत्न म्हणून पाहता येईल। भारतीय जनता पार्टीच्याकडून पुण्यामध्ये फर्ग्युसन रोडवर ही तिरंगा यात्रा काढण्यात आलेली आहे। याला भारतीय जनता पार्टीने आपल्या समर्थकांसह तरुणाईतल्या अनेक प्रतिनिधींना उतरवल्यानं रस्ता बऱ्यापैकी भरून गेलाय। पुण्यातल्या आत्ताच्या घडीला ताजी दृश्य आपण पाहतोय ती फर्ग्युसन रोडवरची आहेत। फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोरून जाणारा हा रस्ता महाविद्यालय परिसराच्या साठी आणि पुण्यातल्या अत्यंत वर्दळीचा भाग म्हणून कायम ओळखला जातो। पुण्यातली भारतीय जनता पार्टीची तिरंगा यात्रा ही याच मार्गाने हळूहळू पुढे सरकते आहे। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी पुण्यातून थोड्याच वेळात या निमित्तानं वार्तांकनाच्या बाबतीत अधिकाधिक तपशील घेऊन आपल्यापर्यंत येतील। दरम्यान जी दृश्य आपण पाहताय ती आत्ताची थेट दृश्य आहेत। पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयासमोरच्या रस्त्यावरून ही दृश्य आम्ही आपल्यापर्यंत आणलेली आहेत। पुणे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ही तिरंगा यात्रा काढण्यात येत आहे। आदित्य भवार आपल्यासोबत जोडलेत। आदित्य, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आत्ता या यात्रेला संबोधित करण्यासाठी कोण, कसं, कधी, कुठे येणार आहे त्याचा तपशील द्या। नक्कीच आता या यात्रेला सुरुवात झालेली आहे। मंत्री चंद्रकांत पाटील, शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्या वतीने या यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि जी यात्रेचे समाप्तीचे संबोधन होणार आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे गरवारे पुलावरती करणार आहे। आता काही वेळातच त्यांचं आगमन त्या ठिकाणी होईल आणि हे जे सगळे जमलेले पुणेकर आहेत त्यांना संबोधलं जाईल त्यांच्याकडनं। आपण पाहू शकतो की या निमित्ताने, रॅलीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने पुणेकर या यात्रेला जमलेले आहेत। भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असतील किंवा कार्यकर्ते असतील ते देखील मोठ्या संख्येने आलेले आहेत। त्यासोबतच सामान्य पुणेकरांनी देखील वर्किंग डे मध्ये चांगली हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकूणच या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय। प्रसाद सर, बिलकुल आदित्य, आत्ताच्या घडीला या दृश्यांमध्ये तिरंगा यात्रा सहभागी झालेल्या अनेकांवर पुष्पवृष्टी होतीये। तसंच उत्सवी वातावरण करण्याच्यासाठी तिथे काही घोषणाही दिल्या जात आहेत। तिथला आवाजही जर समजा आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकलो तर खूप बरं होईल। दरम्यान एक गोष्ट आपल्याला प्रेक्षकांना सांगायला हवी आदित्य, ती अशी आहे की ही यात्रा का काढण्यात आली आहे? स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती या यात्रेचं आयोजन पूर्ण राज्यभरात केलं गेलेलं आहे। काल जर आपण पाहिलं गेलं तर मुंबईमध्ये देखील ही यात्रा पार पडली। आज पुण्यात आणि तसंच उद्या विविध शहरांमध्ये ही यात्रा राज्यभरात पसरणार आहे। आणि आपण जर पाहू शकतो की या यात्रेमध्ये कोणताही पक्षाचा झेंडा नाहीये, फक्त तिरंगाच या यात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि ह्याच पार्श्वभूमीवरती ही सगळी यात्रा राज्यभरात आपल्याला काढलेली पाहायला मिळत आहे। बिलकुल आदित्य, आत्ताच्या घडीला आपण या यात्रेमध्ये काही फलक पाहतोय, त्यामध्ये ड्रग्ज मुक्तीचा मुद्दा आहे, तरुणांशी जोडलेले काही मुद्दे आहेत। मुळात या यात्रेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला सध्याच्या तरुण मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करायचं आहे का? नक्कीच जे आताचे जेनझी मतदार आहेत ते कुठेतरी भारतीय जनता पार्टीवरती नाराज झाले होते। त्याच निमित्ताने आपण पाहू शकतो की जेनझी किंवा त्यांच्या वयातले जे सगळे विद्यार्थी आहेत ते देखील या यात्रेला जोडले गेलेले आहेत आणि ते देखील या ठिकाणी भारत माता की जयची घोषणा देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। याच यात्रानिमित्त सगळे जेनझी मतदार असतील किंवा सगळे त्यांच्या वयोगटातले लोक असतील त्या सगळ्यांना जोडण्याचं काम हे यात्रेनिमित्त केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। बिलकुल आदित्य, आता आपण जी दृश्य पाहतोय ती फर्ग्युसन महाविद्यालयासमोरच्या रस्त्यावर आहे, त्यामुळे वाहतुकीतही बदल करण्यात आलेला आहे। त्याबद्दलचाही तपशील द्या, म्हणजे जो कोणी आता त्या परिसरातून जाऊ इच्छित असेल तर त्याला कळू शकेल की फर्ग्युसन रोड वाहतुकीसाठी बंद आहे, त्यांना कोणते पर्यायी मार्ग वापरायचे आहेत। नक्कीच फर्ग्युसन रोड हा
1 तासापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. फर्ग्युसन रोडवरची जी वाहतूक आहे ती सिम्बायोसिस कॉलेज थ्रू वळवण्यात आलेली आहे. दुसरा पर्याय म्हणजे पेठ भागातनं अलका चौकापासून जे पेठ भाग आहेत त्या ठिकाणी शनिवारवाडा असेल, शनिपार असेल त्या ठिकाणी वळवण्यात आलेली आहे. त्यामुळे तिथनं प्रवास करणारे जे प्रवासी आहेत त्यांची कुठेही कोंडी होऊ नये आणि जशी जशी ही यात्रा पुढे जाईल त्या रस्त्यावरचा जो मार्ग आहे तो मोकळा आणि प्रवाशांसाठी खुला करण्यात येईल. असं एकंदरीत नियोजन पोलिसांनी वाहतुकीचं केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रसाद सर. बिलकुल आदित्य, आपण थोड्या वेळापूर्वी असा तपशील दिलात की या यात्रेला संबोधित करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत. हे संबोधन कुठे होईल आणि ही यात्रा कुठे जाऊन समारोप होताना आपल्याला पाहायला मिळेल? बरोबर. आता या गरवारे या FC रोडच्या FC कॉलेजच्या चौकातून ही यात्रा जी आहे उलट्या दिशेने खंडोजी बाबा चौक, डेक्कन या परिसरात जाणार आहे आणि गरवारे पुलावरती याचं संबोधन होणार आहे. गरवारे पुलावरती याचं सगळं नियोजन केलं गेलेलं आहे. त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येऊन इथल्या पुणेकरांना या सगळ्या जैनी मतदारांना संबोधित करणार आहेत. त्यामुळे ते काय आव्हान करतील आणि काय बोलतील हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. प्रसाद सर. बिलकुल आदित्य, आपल्या दृश्यांच्या माध्यमातून जे दिसतं आहे त्या संदर्भातला एक तपशील आपण प्रेक्षकांना परत देऊयात. मी थोड्याच वेळात आपल्यापर्यंत येतो. आत्ताच्या घडीला विविध लोक, पुण्यातली ही विविध वयोगटातली लोक, पुणेकर हे आता रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत. ते पुण्यात फर्ग्युसन कॉलेज महाविद्यालयाच्या समोरच्या रस्त्यावरून तिरंगा यात्रा काढत एक एक पाऊल पुढे टाकत निघालेले आहेत. भारतीय जनता पार्टीच्याकडून या यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. मात्र कटाक्षानं भारतीय जनता पार्टीचा भगवा आणि म्हणजेच हिरवा आणि केशरी तसंच कमळ चिन्ह असलेला पक्षाचा झेंडा या यात्रेपासून दूर ठेवण्यात आलेला आहे. विविध मान्यवर या यात्रेत सहभागी झाले, ज्यात पुण्याचे शहर प्रमुख असतील, पुण्यातले विविध महत्त्वाचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील, तेही या यात्रेत आहेत. त्याच्या जोडीला त्यांनी आपले कार्यकर्ते सुद्धा रस्त्यावर उतरवलेले आहेत. आमचे सहकारी आणि प्रतिनिधी आदित्य भवार या संपूर्ण यात्रेला कव्हर करण्यासाठी, त्याचं वार्तांकन करण्यासाठी घटनास्थळी उपस्थित आहेत. क्षणाक्षणाची सगळी माहिती ते आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. आदित्य, आपण आत्ताच या यात्रेच्या संदर्भात बोलत होतो. या यात्रेमध्ये पुणेकर जास्त आहेत का भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जास्त आहेत? आदित्य भवार यांच्याशी असलेला फोनवरचा संपर्क बाधित झालेला दिसतोय. थोड्याच वेळात कदाचित आदित्य भवार यांच्याशी आपला संपर्क परत एकदा प्रस्थापित होऊ शकतो. दरम्यान जी दृश्य आपण पाहतोय ती पुण्यातल्या भारतीय जनता पार्टी यात्रेची आहेत आणि या माध्यमातून गेल्या जवळपास महिन्याभरात देशभरात तरुणाईचा मतदार भाजपापासून दूर गेल्याचं आणि भाजपावर चिडल्याचं जे चित्र निर्माण झालं होतं ते बदलण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. तरुणाईच्याकडून भारतविरोधी भूमिका घेतली जाऊ नये यासाठी कटाक्षानं भारताच्या समर्थनातली भूमिका घेण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तरुणाईच्या पर्यंत पोहोचत केला जाताना दिसतो आहे. बोला